सगळे फोटो आहेत, तुम्ही पाहू शकता. हे घरी असे म्हणजे एकदम टेन्शनमध्ये होते. माझे मित्र भाऊराव पवार यांचे मेवणे येते, त्यांनी मला फोन केला की आमचे मंगेशला असं असं जिभेचा कॅन्सर झालेला आहे, बोलता येत नाही. डॉक्टरांकडे गेले, विखे पाटील हॉस्पिटल. डॉक्टरांनी 25,000 रुपये पर केले सांगितले, 10 किलो घ्यावे लागते आणि जरी काही फरक नाही पडला तर जीभ कापण्याचे म्हणजे आयुष्यभर मुके होणे पर्याय नाही. आणि आपण हजारोचे कॅन्सरचे पेशंट पाहतो. एखाद्या घरात जर कॅन्सर झालाय एखाद्याला, एवढं जरी कळलं तर आपण सुद्धा टाळतो त्या घरात नाही जात आपण त्या घरामध्ये. मग त्या कुटुंबियांची ते कॅन्सर पेशंट सांभाळताना मानसिकता काय आहे? संपूर्ण कुटुंबाला कॅन्सर झाला होतो, मनाने कॅन्सर होतो, त्यांना शरीराने एकालाच झालेला असतो. तर यांनी आमचा विश्वास ठेवला. परिस्थिती हालाकीची, आई वडील शेतमजुरी करतात, तेव्हा घरात रोजचं जेवण येतं. 5,500 रुपयाचं प्रोडक्ट घ्यायला पैसे नाही. म्हटलं सर प्रोडक्ट ठेवा, तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर बघू. आज कम्प्लीट 21वा दिवस एक प्रोडक्ट वापरतात. तर तुमच्या दोन काय पुढे दाखवा, जीप दाखवा. पूर्ण दबडा नको, कारण ती गाठ आली ना टाळूला चिटकली होती ना कॅन्सर. त्या दिवशी ते डॉक्टरने जाऊन आले हॉस्पिटलला, डॉक्टरला भेटले. डॉक्टरने परत चेक केलं, म्हणजे आता केमो घ्यावा लागेल. डॉक्टर म्हणले केमो घ्यायची गरज नाही. जर कॅन्सर सारखा आजार 15 ते 20 दिवसामध्ये 50% प्रोडक्ट देत असेल रिझल्ट, तर सर आपल्या शरीरातले बाकी कुठलेही आजार त्याच्यासाठी किरकोळ येते. फक्त कॉन्फिडंटली आपण त्या प्रोडक्टवर विश्वास ठेवला पाहिजे, ते नियमाने घेतलं पाहिजे आणि पथ्य पाळलं पाहिजे. बरोबर, तरच आपण आपलं जीवन सुखी करू, आपल्या कुटुंबियांचं जीवन सुखी करू, आपल्या शेजाऱ्यांचं जीवन सुखी करू. हे आपलं गाव आहे, आपलं तालुका आहे, देश आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचूया. मला